जय शिवराय मित्रांनो जे काही बंगालच्या उपसागरामध्ये जे काही सिस्टम बनलेला आहे, कमी दाब बनलेला आहे, त्याचा पूर्णपणे प्रभाव दक्षिण भारतावरती होणार आहे। पण इकडे WD कमजोर असल्यामुळे हे वातावरणाची जी काही वारे असतात ते वारे आता कमजोर व्हायला लागले आहेत। त्यामुळे जी सिस्टम फक्त मराठवाडा आणि पूर्व विदर्भापुरतीच मर्यादित होती ती सिस्टम आता वरती पण सरकण्याचा अंदाज आहे। तारीख पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतोय। दिनांक 22 तारखेला हे वातावरण दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये सक्रिय होते। त्यामध्ये फक्त हलका आणि मध्यम पाऊस पहिले 2 दिवस आपला प्रभाव टाकेल आणि त्यानंतर ही परिस्थिती सरकणार आहे। तारखेनुसार लक्षात घ्या, अहिल्यानगर परिसरामध्ये 23 तारीख आहे, 23 आणि 24। त्यानंतर परभणी परिसरामध्ये ही तारीख 23, 24 आणि 25 हे 3 दिवस इथे असणार आहे। इकडे खानदेशकडे जाण्यासाठी त्याला 25 नोव्हेंबरची तारीख आहे। त्यामध्ये सुरुवातीला त्याचा टफ जसा राहील त्या पद्धतीने आपण सांगण्याचा प्रयत्न करूयात। अजूनही ते सोपंच जाईल तुम्हाला सांगायला। तर लक्षात घ्या, नांदेड पट्टा, लातूर पट्टा, धाराशिव पट्टा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर हा पहिले 22 आणि 23च्या रेंजमध्ये पहिले 2 दिवस भुरभुर मध्यम ढगाळलेली परिस्थिती, वातावरण अंधुक, सूर्यदर्शन 2 तास 3 तास एवढंच दिवसाला पडेल अशी परिस्थिती आहे। यामध्ये पावसाचे प्रकार कसे असतील ह्या व्हिडिओच्या शेवटी देखील पाहणार आहोत। पण हा पाऊस 23 आणि 24ला परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, धाराशिव पट्टा, सोलापूर पट्टा, पुणे, सांगली, सातारापर्यंत, अहिल्यानगरपर्यंत ह्या लाईनमध्ये तो मजल मारतोय आणि ही लाईन क्रॉस झाल्याच्या नंतर एका संध्याकाळीच तो यवतमाळ ते वाशिम, बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावती 24 तारखेलाच, वर्धा, नागपूर, भंडारा ह्या परिसराकडे देखील मारतोय। पण याचा क्रॉस जो आहे, जो डायरेक्शन जो आहे असा त्रिपस आहे, त्यामुळे हा जळगाव, धुळे इकडे बुरहानपूर पर्यंत मजल मारेल। नाशिकच्या पण काही भागांमध्ये जसं की येवला, नांदगाव, कोपरगाव या भागात आहे। छत्रपती संभाजीनगरला देखील ह्या पावसाचं स्वरूप असणार आहे। मग आता हा पाऊस एवढे भाग कव्हर करतो, याचा अर्थ हा अवकाळी आहे का किंवा ढगफुटी आहे का किंवा काही ठिकाणी नदी नाले वाहतील का, याचा देखील स्वरूप आपण पाहणार आहोत। तर 2-3 प्रकारची कंडिशन आहे मित्रांनो। या भागामध्ये वाऱ्याची पहिल्या दिवशी 23 तारखेला येणारा पाऊस म्हणजे ह्या टप्प्यातला पाऊस जो असेल तो 2 mm ते 4 mm म्हणजे पेंडवणी पावसाची मजल आहे। काही ठिकाणी एखाद्याच भागाला निभर जमिनीवरती किंवा बिना मशागत केलेल्या जमिनीवरती पाणी साचेल म्हणजे चांदणे तुंबन पाऊस हा या भागामध्ये काही ठिकाणी पहिल्या 23 तारखेला पडेल। त्यानंतर याचा प्रभाव जो आहे वाशिम, यवतमाळ, वर्धा, अकोला, अमरावतीमध्ये हा पाऊस पिकांना नुकसान करणारा ठरणार नाही, कारण की हा पाऊस पेंडवणी किंवा मध्यम स्वरूपाचा असेल, काही ठिकाणी भीज पाणीचा असेल। पण याच्यामध्ये 70% भागांना भीज पाणी राहील, मध्यम पेंडवलता राहील। पण 1-2, 20 किंवा 25% भागांना हा पाऊस जास्तही होईल, चांदणभरीपर्यंत किरकोळ अशा टक्केवारीनुसार आहे। त्यात गावांची संख्या सुद्धा खूप कमी अशी स्वरूपाची राहील। त्यानंतर हा पाऊस इकडे रमणार आहे, जो आपण उत्तरेकडील भाग म्हणतोय, बुलढाणाच्या उत्तरेकडील भाग, जळगाव, धुळे वगैरे भागांमध्ये, तर हा पाऊस इथे असणार आहे। कन्नड, भडगाव, पाचोरा, जामनेर, भुसावळ, रावेर, यावल, चोपडा ह्या भागाकडेची मजल अधिक आहे। त्यामुळे इथल्या भागामध्ये ह्या पावसाची ताकद पोहोचू शकते, कारण की सिस्टम पूर्णपणे वरती सरकते, त्यामुळे नंतर नंदुरबारकडे देखील जाईल। पण ह्या पावसामध्ये 1-2 गोष्टी अशा आढळून येतात की याचा जो काही प्रभाव आहे, ढगांची जी काही व्याप्ती आहे, ढगांची जी संख्या आहे, एकंदरीत ढगांची क्लाउड कव्हरिंग टक्केवारी 70% आहे आणि पाऊस पडण्याची टक्केवारी जवळपास 40% किंवा 35च्या पुढे 40 ते 45 वरती जाणार आहे। त्यामुळे हा पावसाला आपण भाग बदलत हे नाव देतोय। पण याच्यामध्ये भाग बदलत असून सुद्धा याच्यामध्ये बरेचसे भाग सुटणार देखील आहेत। त्यामुळे 3 पद्धतीचा हा पाऊस राहू शकतो। एकंदरीत त्याची परिस्थिती आपण जर बघितली तर एक पेंडवणी, एक चांदणभरी टक्केवारी 15 ते 20 वरती जाईल, पेंडवल ते पावसाची टक्केवारी 40%च्या आसपास जाईल आणि अशा प्रकारे सोडणाऱ्या भागांची टक्केवारी सुद्धा त्याच पद्धतीने उर्वरित टायमिंगला 35% एवढी राहू शकते। एकंदरीत हा प्रवास सगळा असाच आहे आणि विषय पुन्हा त्याच गोष्टीवरती येतोय। आता ॲप्लिकेशनची आपली ट्रेनिंग 3 दिवस असल्यामुळे, उदाहरणार्थ मी कालही सांगितले की मी 3 दिवस सोशल मीडियावरती नाही, पण आता टोमणे मारायचं काम जास्त सुरू झालं होतं, त्यामुळे हा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म पूर्ण सांगून ठेवलेला आहे की ह्या काळामध्ये दिनांक 23ला सक्रियता दक्षिण महाराष्ट्र, नंतर मराठवाड्यातला दक्षिण महाराष्ट्र भाग 23-24च्या संध्याकाळी आगमन करतोय, 25 पर्यंत इकडला विदर्भाचा आणि खानदेशचा भाग तो कव्हर करतोय आणि त्या कव्हर करत असताना बरेचसे भाग ते सोडणार देखील आहे आणि काही भाग तो घेणारे आहे। घेता वेळेस सांगितलं तुम्हाला 3 टप्प्यामध्ये आहे। एक पेंडवणी, मध्यम पातळून पाणी वगळेल किंवा काही ठिकाणी कदाचित निभर जागेवर पाणी साचेल अशी याची परिस्थिती मॉडेलनुसार दिसते। उष्णता दुपारची बरी राहील, पण सकाळ आणि संध्याकाळचं थंड वातावरण जे आहे ते कमी होईल, पण एवढंही कमी होणार नाही ज्यावेळेला आपल्याला हिवाळा वाटू लागणार नाही। अशा सगळ्या परिस्थितीचा हा पाऊस आहे
ॲप्लिकेशनमध्ये आपण सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. इथून पुढे लाईव्ह कार्यक्रम आणि लॉंग टर्म अंदाज ॲप्लिकेशनला ट्रान्सफर केलेले आहेत. पण सोशल मीडियावरती काही राहणार नाही का? नक्कीच राहणार आहे. पण ज्याबद्दल आपल्याला सोशल मीडियावरती मोकळं बोलता येत नाही, जसं की कुठलं बियाणं, कुठलं औषध, कुठलं काय, कोणत्या टायमिंगला फवारते, जे काही प्रगतशील शेतकरी असतील त्यांची माहिती त्या ॲप्लिकेशनलाच असणार आहे. काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये जरूर सुचवा. आणि विशेषतः हे एवढं त्यांना तुमच्या भाषेमध्ये समजून सांगा की जर तो माणूस आज मागे पुढे झाला आहे, पण याच्या अगोदर तो कधी मागे पुढे झाला ह्या चुका दाखवून द्या आणि तुम्ही आतापर्यंत कुठे गेलते हे देखील त्यांना ठोस विचारण्याचा तुम्ही प्रयत्न करा. जय शिवराय. धन्यवाद.